रामकृष्ण हरे सज्जन हो, आज आपणा पुढे पडत मूर्ख या विषयाचा भाग सादर करीत आहे। व्यवहारामध्ये जर ज्ञान वापरता आलं नाही तर काय होतं त्याचा हा एक नमुना आपल्यापुढे सादर करीत आहे। ऐका, एका गावामध्ये 4 प्रिय मित्र होते, एकमेकाचे जीवस्य कंठस्य। पुढे त्यांना असं वाटले की आपण विद्याभ्यास केला पाहिजे, म्हणून एका प्रसिद्ध आश्रमामध्ये गेले आणि 12 वर्षे शास्त्राचा अभ्यास करून परत गावी येत होते। गावी येत असताना त्यांना 2 रस्ते असे फुटलेले दिसले, इकडे एक जातोय इकडे एक जातोय। आता कोणत्या रस्त्याने जायचं? एक म्हणतो, अरे आपण शास्त्र शिकलेलो आहोत तर कोणत्या मार्गाने जावं? तर त्यात लिहिलेलं आहे, पुस्तक उघड, ग्रंथ उघड। त्यांनी ते उघडलं आणि मग त्याच्यामध्ये लिहिलं होतं, महाजनो येन गतस्स पंथा। मोठे लोक, जास्त लोक ज्या मार्गाने जातात त्या मार्गाने जावं। आणि मग एक प्रेत यात्रा चालली होती त्या रस्त्याने। एक महाजन, म्हणजे मारवाड्याला सुद्धा व्यापाऱ्याला महाजन म्हणतात आणि त्यांचं आडनाव पण महाजन। तर तो एक श्रीमंत ग्रस्त वारला होता आणि त्याचे आप्त नातलग सगळे लोक त्या प्रेत यात्रा चाललेली, खूप लोक जमलेले। अरे म्हणले, कोणाचं हे प्रेत यात्रा कोणा? म्हणले महाजन। असं आहे का? मग महाजनो येन गतस्स पंथा, मोठे लोक ज्या मार्गाने जातात किंवा समूह जास्त जिथं असतो त्या मार्गाने जावं असं शास्त्रात लिहिलं आहे। म्हणले मग त्याच मार्गाने जाऊया। आणि गेले ना त्या प्रेत यात्रा बरोबर स्मशानामध्ये। स्मशानामध्ये त्यांच्या त्या क्रिया चालू होत्या महाजन लोकांच्या, पण यांनी पाहिलं तर एक गाढव त्यांच्याजवळ आलं। अरे म्हणले, इथं तर हे गाढव म्हणले आलं इथं। म्हणजे हे आपल्याजवळ कसं काय आलं? अरे शास्त्र म्हणा, पुस्तक उघड। त्याने पाहिलं आणि मग तो दुसरा म्हणायला लागला, राजद्वारे स्मशानेच यह तिष्ठती स बांधवा। राजद्वारात असो स्मशानात असो, जो आपल्याबरोबर असतो तो आपला बांधव असतो, मित्र असतो। आणि म्हणून त्यांनी जाऊन त्या गाढवाच्या गळ्यात मिठी मारली, त्याला चारा पाणी करायला लागले। तेवढ्यामध्ये एक उंट वेगात चाललेला होता। अरे म्हणले, हे किती वेगात चाललेला, केवढा मोठा प्राणी आहे। मग म्हणाले, अरे शास्त्र उघड, पुस्तक उघड। आणि त्याने उघडून पाहिलं तर त्यात लिहिलं होतं, धर्मस्य त्वरिता गतिही। धर्माची गती वेगवान असते, उद्धारक असते आणि म्हणून हा धर्म आहे। मग तिसरा म्हणतो, चौथा म्हणतो, अरे मग हा धर्म आहे ना, तर कशा करता चाललाय? म्हणले, अरे चाललाय ना तर पण पुस्तक उघडून बघ ना। त्याने पाहिलं तर प्रिय धर्मेण योजयेत असं लिहिलं होतं। जे आपल्याला प्रिय गोष्ट आहे तर ती धर्माला योजावी, म्हणजे धर्माबरोबर त्याची सांगड घालून द्यावी। आणि म्हणले, मग हा आपला गाढव तर मित्र आहे, आपला आवडता मित्र आहे, स्मशानापर्यंत आपल्याबरोबर आहे। मग याला म्हणाले, या धर्माबरोबर आपण जोडून देऊ, याचाही उद्धार होईल। एक चराट आणला आणि त्या दोरीला बांधला गळा आणि त्या उंटाच्या गळ्याला बांधून दिलं त्या गाढवाला। एवढ्यामध्ये एका माणसाने जाऊन त्या गाढवाच्या मालकाला सांगितलं, हो म्हणले, तुमचं गाढव ना, त्या गाढव माणसांनी उंटाच्या गळ्यात बांधून दिले आणि उंट फटाफट लाथा मारतोय आणि त्या गाढवाचे हाल चालले बघा म्हण। तो काठी घेऊनच धावत आला आणि मारण्याच्या ॲक्शनमध्ये धावत सुटल्याबरोबर त्यांना वाटलं की अरे हा आपल्यालाच मारायला आला आहे। त्यात एकाला काठी पण फाटका मारला आणि ते चल मग धूम पळाले। तात्पर्य अर्थ असा आहे की पडत मूर्ख, याला म्हणतात पडत मूर्ख। व्यवहार न समजणारे, ज्ञान आहे पण ज्ञान व्यवहारात वापरता येत नाही। त्याच्यासाठी शास्त्रकाराने सुभाषितामध्ये सांगितलं आहे, अपि शास्त्रेषु कुशलाः। शास्त्रामध्ये कुशल आहेत, शास्त्र पारंगत आहेत। लोकाचार विवर्जिताः, पण लोकाचार जो आहे, व्यवहार जो आहे, तो मात्र त्यांना नीट कळलेला नाही। म्हणजे शास्त्रातलं ज्ञान व्यवहारात कसं वापरावं याबद्दल त्यांना अज्ञान आहे। सर्वे ते हास्यताम यांते
यथा ते मूर्ख पंडिता. ज्ञान आहे पण व्यवहारात वापरता येत नाही, तर मग काय होतं, जसे त्या मूर्ख पंडितांचं झालं की त्यांना मार खावा लागला, पळून जावं लागलं. तेव्हा ज्ञान असावे आणि ते वापरण्याचं भान असावं. असं असेल तरच व्यवहार, आपलं जीवन सुसंपन्न होतं. एक सुभाषितकार असाच एक चांगला श्लोक आहे, ऐका. आमंत्रमक्षरम नास्ति नास्ति मूलमन औषधे अयोग्य पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः. ज्ञानाचा उपयोग करणारा दुर्लभ माणूस असतो बघा. आमंत्रम अक्षरम नास्ति, जगामध्ये प्रत्येक अक्षर मंत्र आहे, फक्त वापरणारा माणूस योजक असला पाहिजे. आमंत्रम अक्षरम नास्ति नास्ति मूलमनौषधी. प्रत्येक वनस्पती औषधी आहे, फक्त त्याचं ज्ञान असणारा आणि वापरणाऱ्याचं ज्ञान असणारा पाहिजे. अयोग्य पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः. आणि म्हणून योजकस्तत्र दुर्लभः हा महत्त्वाचा मुद्दा आपण नेहमी वापरतो. योजकस्तत्र दुर्लभः. ज्यांना वस्तूचं, ज्ञानाचं, व्यवहाराचं ज्ञान आहे, वापरण्याचं ज्ञान आहे, ते यशस्वी झाले. बघा ना, वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. वानर, माकडं, अस्वलं यांच्या हातून लंका घेतली. एवढं लंका देश रावण त्याचं पारिपत्य करून टाकलं. किंवा हे दूध पिणारे, ताक पिणारे शेंबडे, मावळे यांच्या हस्ते कंसासारखे मोठे बलवान हे शिशुपाल, वक्रदांतासारखे लोकसुद्धा मारले भगवान गोपाल कृष्णाने. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे घ्या, म्हणजे अशिक्षित मावळे असतानासुद्धा प्रशिक्षित बादशाही सैन्यांना त्यांनी पाडाव केला, मारलं, त्यांना विजयी झाले. तात्पर्य असं की प्रभू रामचंद्र काय, भगवान गोपाल कृष्ण काय, छत्रपती शिवाजी महाराज काय, हे योजक होते. कोणाला कसं कुठे योजना करायची हे ज्याला ज्ञान आहे ना, ते यशस्वी होतात. आणि ज्यांना ज्ञान आहे, पैसा आहे, सगळं आहे, पण तो कुठे गुंतवावा, ते ज्ञान कसं वापरावं, या व्यवहाराचं जर ज्ञान नसेल ना, तर हास्यास्पद होतं. या सर्वे ते हास्यताम यांती यथा ते मूर्ख पंडिता. त्या मूर्ख पंडितासारखी गती होते. आणि म्हणून सज्जन हो, जे कुशल लोक आहेत, विद्वान आहेत, प्रशिक्षित आहेत, त्यांच्या सहवासात राहा, ज्ञान संपादन करा, तरच आपलं जीवन आनंदमय, मंगलमय होईल, हे लक्षात घ्या. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटीत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.